तुमच्या कधी असं लक्षात आलं आहे का की पावभाजीचा वास आला की डाएट करणारीही सगळं विसरतात. आजची किचनची हवा वेगळीच आहे. भाजीच्या सुगंधात पोट आधीच गडगडायला लागलंय. ही भाजी करताना पेशन्स लागतो, कारण खूप साऱ्या भाज्या एकाच वेळी निवडून चॉपिंग वगैरे करावी लागते. रोज तर एकच भाजी निवडायला इतका कंटाळा येतो, त्यात फ्लॉवर क्लीन करायची म्हणजे पेशन्सची एक्झामच. असो, तर इकडे मी फ्लॉवर क्लीन करत होती, तेवढं तिकडे कुकरमध्ये मी बटाटे शिजवायला लावलेले होते. आणि फ्लॉवर क्लीन झाल्यानंतर ती सुद्धा मी वॉश करून घेतली. आणि बटाटे झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये मी ते फ्लॉवर आणि बाकीच्या व्हेजीस ज्या होत्या त्या पण मी तिथे शिजवून घेतल्या. एक मोठी कढई घेऊन त्यात थोडं बटर घाला, म्हणजे सगळ्या समस्या मेल्ट होतात, किमान पोटाच्या तरी. मी तसं ऑइलच यूज करते, कारण आमच्या आहोंना नाही आवडत. त्यात ऑइल टाकल्यानंतर मी त्यात थोडं आलं लसूण पेस्ट, जिरं हे टाकून थोडं परतून घेतलं. त्यानंतर थोडा कांदा टाकून परतून घेतला. कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर टोमॅटोही चिरून त्यात मिक्स करून घेतला. टोमॅटो थोडा शिजल्यानंतर त्यात मी कुकरमध्ये ज्या व्हेजीज शिजवून घेतलेल्या होत्या, म्हणजे जसं की बीट, फ्लॉवर वगैरे, गाजर, हे सुद्धा मी त्यात ॲड करून घेतले. बीटही मी त्यात टाकले होते, कारण भाजीला कलर त्यात छान येतो. आणि 2 हिरव्या मिरच्याही मी त्यात ॲड केलेल्या होत्या. आणि त्यानंतर थोडं हळद, तिखट आणि जो आपला पावभाजी मसाला येतो तो मी त्यात ॲड करून थोडा वेळ ते परतून घेतले. मसाला टाकला की वास एवढा भारी येतो की आत्ता प्लेट घेऊन बसावंसं वाटतं. ते सर्व एकत्र करतानाच मी मॅशही करून घेत होते. आणि ते करता करता मी इकडे बटाटेही मॅश करत होते. आणि मग नंतर जो मॅश केलेला बटाटा होता तो पण मी त्यात ॲड केला. सर्व भाज्या मॅश करताना थोडं मनातल्या टेन्शनलाही मॅश करा, छान रिलॅक्स वाटतं. भाजी मॅश करताना लक्षात ठेवा, जास्त इमोशन्स मॅश करू नका. भाजी स्मूथ आणि मूड मात्र हाय राहायला पाहिजे. थोडं भाजी कोरडी आहे तोपर्यंत छान मॅश करून घ्यायची. त्यानंतर थोडंसं पाणी घाला, नाहीतर भाजीही कोरडी आणि मूड पण कोरडा, असं नको व्हायला. तर मी इथे जे पाणी उरलेलं होतं, फ्लॉवर, बीट वगैरे ज्यात मी शिजवले होते ते सर्व मी यात ॲड करून घेतले. त्यामुळे त्याचा कलरही छान आला. नंतर शेवटी मीठ, मसाला ॲडजस्ट करून 1 चमचा बटर टाकून ग्लॉसी फिनिश द्या. भाजी शिजायला लागली की पेशन्स पण मेल्ट होतो. थोडी कोथिंबीर पण टाका, कारण प्लेटचं ब्युटी ट्रीटमेंट पूर्ण झालं पाहिजे. पावभाजी प्लेटवर आली की बाकी सगळ्या गोष्टींचा पॉज बटन लागतो. पण प्लेट तयार झाली की फोटो काढल्याशिवाय मात्र खाऊ नका. फूडी रूल आहे हा. ॲक्च्युली मी विसरले होते, म्हणून फायनल फोटो मी ॲड केला नाही आहे. तर अशा प्रकारे मी पावभाजी बनवली होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.